विषय बघा, हर घर तिरंगा अभियान जिल्ह्यात साजरे करण्याबाबत. हे जरी जिल्हा परिषद नांदेडचं परिपत्रक असलं तरी 4 ऑगस्ट 2026ला महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे हर घर तिरंगा अभियान हर घर तिरंगा अभियान संदर्भात. त्यावरून समजते की हे पत्र सर्व जिल्हा परिषदला देखील लागू पडते. आता बघा, त्या अनुषंगाने सदर उपक्रमात भारत सरकार राज्य शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने खालील उपक्रम घेणे आवश्यक आहे. प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याबाबत जनजागृती करणे, ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम, रॅली, जनजागृती उपक्रम आयोजित करणे, शाळा, महाविद्यालय तसेच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवण्यास भर देणे, नागरिकांना तिरंगा ध्वजाचे महत्त्व समजावून सांगणे, सर्व शासकीय कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवणे बंधनकारक आहे, म्हणजे शाळा त्यामध्ये आलीच. अभियानाच्या कालावधीत स्वच्छता व देशभक्तीपर उपक्रम राबवणे. तेव्हा याद्वारे आपण सूचित करण्यात येते की आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दरवर्षीप्रमाणे हर घर तिरंगा उपक्रम नमूद कालावधीत राबवण्यात यावा. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार प्रसिद्धी करावी. ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा. सदर अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे नियोजन करून विविध उपक्रम राबवण्याबाबत आपले सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना कळवण्यात यावी. तसं राबवलेल्या सर्व उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ शासनाच्या ही जे हर घर तिरंगा आहे बघा, याची वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, त्यावर अपलोड करायचे आणि वेळोवेळी विविध प्रपत्र अहवाल जिल्हा कक्षेत सादर करावा. आता 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवायच्या उपक्रमाची यादी देखील या ठिकाणी दिलेली आहे. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत आपल्याला शाळेमध्ये देखील आपल्याला विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत. या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतीमध्ये उपक्रम राबवण्याबाबत म्हटलेले आहेत. ग्रामपंचायत ही शाळांतर्गत येते बघा, शाळांतर्गत ग्रामपंचायत येते, त्यामुळे ही शाळेला देखील लागू पडते. आता 9 ऑगस्ट बघा, कालची 9 ऑगस्ट तारीख होती, आजची 10 ऑगस्ट आहे बघा. तर 9 ऑगस्टपासून सुरुवात झाली बघा. पहिलं उपक्रम आहे तिरंगा यात्रा. थोडक्यात रूपरेषा याची अशी बघा, गावोगावी तिरंगा ध्वज हातात घेऊन तिरंगा यात्रेचे आयोजन करणे, 2 तालुका सर्व मुख्य कार्यक्रम आयोजित करणे. 10 ऑगस्ट म्हणजे आज निबंध वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. गावोगावी प्रत्येक शाळेमध्ये निबंध वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करावे. 11 ऑगस्ट तिरंगा मॅरेथॉन, तालुका स्तरावर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणे. 12 ऑगस्ट विद्युत रोषणाई, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये तिरंगा रंगात विद्युत रोषणाई करावे बघा. 13 ऑगस्टपासून खरी आपली सुरुवात होते बघा. 13 ऑगस्ट तिरंगा रॅली, देशभक्तीपर चित्रपट. तर सर्व घरे, दुकाने व शासकीय कार्यालय व खाजगी आस्थापना येथे ध्वजारोहण करावे बघा. शासकीय कार्यालय म्हटलेले तरी त्यामध्ये शाळा येते, म्हणजे 13 ऑगस्टपासून आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे. 13 ऑगस्टपासून आपल्याला ध्वजारोहणाची सुरुवात करायची आहे. गावोगावी तिरंगा रॅलीचे आयोजन करणे. संध्याकाळी गावोगावी स्मार्ट TV प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात यावेत. 14 ऑगस्टला कार्यक्रम काय घेणार शाळेमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, सेल्फी अपलोड करणे. आणि आपण बघा, सर्व घरे, दुकाने, शासकीय कार्यालय व खाजगी आस्थापना येथे ध्वजारोहण करावे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संदेश गावात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. संध्याकाळी गावोगावी स्मार्ट TV प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात यावेत. आता 15 ऑगस्टला आपण प्रभात फेरी, शालेय स्पर्धा, बक्षीस वितरण, तिरंगा प्रतिज्ञा, सेल्फी अपलोड. आणि बघा, आपण संगीत कवायत हा देखील एक शासन परिपत्रक निघालेलं आहे, तर आपल्याला संगीत कवायत देखील घ्यायची. आणि संगीत कवायत घेतल्यानंतर 15 ऑगस्टला संगीत कवायत घेतल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ आपण स्कूल पोर्टलवर आपल्या त्या ठिकाणी आपली नोंदणी करायची आहे. असं देखील एक शासन परिपत्रक निघालेलं आहे. आता 15 ऑगस्टला सर्व घरे, दुकाने, शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापने येथे ध्वजारोहण करावे आणि गावोगावी प्रभात फेरी काढावी. 16 ऑगस्ट देशभक्तीपर चित्रपट. 16 ऑगस्टला देशभक्तीपर चित्रपट दाखवणे. सर्व घरे, दुकाने, शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापने येथे ध्वजारोहण करावे. 2 संध्याकाळी गावोगावी स्मार्ट TV प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात यावेत. आणि 17 ऑगस्ट तिरंगा प्रतिज्ञा आणि सेल्फी अपलोड करणे बघा. तिरंगा प्रतिज्ञा घ्यायची आणि सेल्फी अपलोड करायचं आपल्याला. सर्व घरे, दुकाने, शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना येथे ध्वजारोहण करावेत. आणि संध्याकाळी गावोगावी स्मार्ट TV प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात यावेत. आणि शासनाची ही वेबसाईट आहे बघा, हर घर तिरंगा, या वेबसाईटवर जाऊन सेल्फी अपलोड करणे आणि आपला स्वतःचं एक देशभक्तीपर प्रमाणपत्र त्या ठिकाणी डाउनलोड करणे. डाउनलोड कसं करतात याचं देखील मी व्हिडिओ काढणारच आहे. आपल्याला बघा, आता 13 ऑगस्टपासून आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे. शाळेमध्ये देखील ध्वजारोहण करायचं आहे. 13, 14, 15, 16 आणि 17 ऑगस्ट हे 5 दिवस आपल्याला सतत 5 दिवस आपल्याला ध्वजारोहण करायचे आहेत. यामध्ये शासकीय कार्यालय म्हटलंय म्हणजे शाळा देखील त्यामध्ये येते. आणि 15 ऑगस्टला आपल्याला संगीत कवायत घ्यायची आहे, त्याचे फोटो, व्हिडिओ
आपल्याला स्कूल पोर्टल लॉग इनला स्कूल पोर्टलला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि 17 ऑगस्टला म्हणजे हर घर तिरंगा किंवा 15 ऑगस्टला देखील तुम्ही सेल्फी काढून तिरंगासोबत सेल्फी काढून त्या ठिकाणी आपला प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी 15 ऑगस्ट म्हणजे 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आपल्याला हे स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला हे या ठिकाणी उपक्रम घ्यायचे आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.